नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई म्हणजेच DMER भरती अंतिम टप्प्यामध्ये आहे. काही पदांची त्यांनी जी काही एलिजिबल नॉट एलिजिबल म्हणजेच पात्र ही यादी लावलेली आहे वेबसाईटवरती. ती तुम्ही पाहून घ्या. ज्या कॅन्डिडेटने ज्या परीक्षार्थींनी जे काय पात्र कॅन्डिडेट किंवा उमेदवारांची यादी पाहिली नसेल तर तुम्ही ती पाहून घ्या. त्याचबरोबर जे नर्सिंग असेल किंवा इतर काही फार्मासिस्ट असेल, इतर काही पोस्ट असतील, त्यांची जी काय एलिजिबल नॉट एलिजिबल लिस्ट पब्लिश व्हायची राहिलेली आहे. सध्या दिवाळीचे दिवस असल्यामुळं, सुट्टी असल्यामुळं ती लिस्ट जवळपास 20 तारखेच्या नंतर पब्लिश होण्याची शक्यता आहे. असं काय ऑफिशियल काही डिक्लेअर केलं नाही विभागानं की या तारखेला आपण डिक्लेअर करू. त्यामुळं अंदाजे मी सांगतो की 20 तारखेच्या नंतर काय होईल, ती लिस्ट डिक्लेअर होईल आणि त्यानुसार बऱ्याच लोकांना आपण एलिजिबल आहोत का नाहीत हे क्लिअर होईल. आणि जो काय भरतीची काय आशा असेल किंवा मग जे काय सगळं काय गोष्टी क्लिअर होतील आणि मग पुढची प्रोसेस पुढची जी काय नेक्स्ट प्रोसेस असेल, वेटिंग लिस्ट लागेल आणि वेटिंग लिस्टनुसार जे काय विद्यार्थी एका जागेसाठी जवळपास 3 विद्यार्थी बोलवले जातील. जे विद्यार्थी हजर राहतील त्यांना त्यांचे डॉक्युमेंट ओके असतील, म्हणजे जेव्हा जॉईनिंग करताना परत काय केलं जातील, त्यांचे जे काय डॉक्युमेंट असतील ओरिजिनल डॉक्युमेंट जमा केले जातील. आणि तेव्हा सुद्धा ज्या डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील जॉईनिंगच्या वेळेस तेव्हा सुद्धा तुम्ही बाहेर पडताल. ज्याचे डॉक्युमेंट व्यवस्थित असतील त्यांना जॉईनिंग मिळेल. जे लोक जॉईनिंगच्या दिवशी किंवा त्या दिलेल्या वेळेमध्ये त्या ठिकाणी पोहोचू शकले नसतील तर ते सुद्धा बाद ठरवले जातील. असे बरेच प्रश्न, त्याची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जवळपास 2-3 दिवसापासून तुम्ही मला व्हॉट्सअपला किंवा कॉल करून जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरं आपण जे काय वैद्यकीय शिक्षण संचालनालय मुंबई यांच्या भरती संदर्भात ते प्रश्नाचे उत्तर आपण पाहणार आहोत. मित्रांनो, भरती अंतिम टप्प्यावरती आहे. थोड्याच दिवसामध्ये विद्यार्थ्यांना जॉईनिंग लेटर मिळणार आहे. परंतु आणखी एक प्रश्न आहे की जे काही कोर्टामध्ये, माननीय उच्च न्यायालयामध्ये जी काही केस चालू आहे या भरती संबंधात, त्या केसचा आणखी काही अपडेट आलेलं नाही. त्या केसच्या अपडेटवरतीच ह्या भरती प्रक्रियेचं जे काय भविष्य आहे ते अवलंबून आहे. कोणाला त्या केस संबंधित जी काही अपडेट आली असेल तुम्ही मला कळवा. मी सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून कळवेल. बऱ्याच लोकांना त्या केसच्या रिझल्ट संबंधित किंवा अपडेट संबंधित माहिती मिळवण्याची उत्सुकता आहे. परंतु मित्रांनो, त्या केसचं मला पण आणखी अपडेट आलं नाही, त्यामुळे मी काय तुम्हाला सांगू शकत नाही. पण एवढं निश्चित आहे की त्या केसच्या रिझल्टवर या भरती प्रक्रियेचे जे काही नियुक्ती पत्रक असतील किंवा इतर प्रोसेस असेल ती डिपेंड आहे किंवा अवलंबून आहे. तर चला, तर आपण जे काही तुम्ही व्हॉट्सअपला मला प्रश्न विचारले होते, तुमची जे काही अडचणी होत्या त्याच्या आपण या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात. पहिला प्रश्न होता की कास्ट व्हॅलिडिटी. आता कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कंपल्सरी केलेली नाही. जेव्हा तुम्ही त्या विभागाला जॉईन होता आणि जॉईन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून ते 6 महिन्याच्या आत तुम्हाला त्यांना कास्ट व्हॅलिडिटीचा प्रस्ताव तुम्हाला दाखल करावा लागेल आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा लागणार. ही सगळी प्रोसेस डिपार्टमेंटकडून केली जाईल. त्यामुळे तुम्हाला सगळे जे काय कास्ट व्हॅलिडिटीचे डॉक्युमेंट असतील ते तयार ठेवावे लागतील. ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्म माहीत आहे की जे विद्यार्थी सध्या एलिजिबल आहेत त्या विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीचे डॉक्युमेंट आजपासून तयार करण्यास सुरुवात करा. जेवढे काय मॅक्झिमम डॉक्युमेंट तुम्ही तयार करताल तेवढं तुमची कास्ट व्हॅलिडिटी लवकर येईल. जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी उशीर केला तर तुम्हाला प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. आता काही लोक म्हणतो की काही लोकांचं 2 अपत्य असते आणि तिसरं अपत्य म्हणजे प्रेग्नंट असण्याची शक्यता असते. जेव्हा जॉईनिंगच्या वेळेस किंवा जॉईनिंग झाल्याच्या नंतर असं आढळून आलं की त्या व्यक्तीला तिसरं अपत्य आहे तेव्हा त्याची अपॉइंटमेंट रद्द केले जाईल असं विभागाचं स्पष्ट किंवा महाराष्ट्र शासनाचे स्पष्ट निर्णय किंवा GR आहे. त्यामुळं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला जेव्हा तुम्ही जॉईनिंग लेटर तुम्हाला हातात भेटेल तेव्हा तुम्हाला त्यांना देणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्हाला 2 पेक्षा जास्त अपत्य नसू नये. जास्त असतील तर तुम्ही अपात्र आहात, हा एक प्रश्न आहे. त्याचबरोबर अनाथ आरक्षणाचा एक प्रश्न आहे. अनाथ आरक्षणाचे जे काही प्रश्न आहे ते तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमच्याकडे जे प्रमाणपत्र नसेल तुम्ही बाहेर पडला असताल. परंतु दुसरी गोष्ट म्हणजे
आश्रमाचं जे काय प्रमाणपत्र आणि डोमासाईल सर्टिफिकेट त्या व्यक्तीला असणं गरजेचं आहे. दुसरी आणखी एक गोष्ट, दिव्यांग किंवा हँडिकॅप जे काय जागा आहेत त्या जागा, टोटल जे काय जागा भरल्या जातील त्या पदाच्या, टोटल पदाच्या जेवढ्या जागाच्या जे काय दिव्यांग आरक्षण आहे त्याच्यामधून जागा भरल्या जातील. त्यासाठी त्या कॅन्डिडेटची कॅटेगरी लक्षात घेतली जाणार नाही. त्यांचं फक्त दिव्यांग प्रमाणपत्र आणि त्याची गुणवत्ता यानुसार त्याची काय केली जाईल, निवड केली जाईल. आणि त्यावेळेस त्या कॅन्डिडेटकडे जे काय दिव्यांग प्रमाणपत्र आणि डोमेसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट म्हणजे जे काय मेरिट लिस्ट नुसार, त्याचबरोबर जे काय EWS सर्टिफिकेट मध्ये बरेच लोक बाहेर पडलेले याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये. काही लोकांनी काय केलेलं आहे, जुनं EWS सर्टिफिकेट अपलोड केलं आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जे काय नवीन त्यांनी जे काय दाखवलं EWS सर्टिफिकेट, तेव्हा त्यांची डेट मॅच झाली नाही. त्यासाठी एक गोष्ट आवश्यक होती की तुम्हाला जे काय EWS सर्टिफिकेट असेल, तुम्हाला जी काय अर्ज करण्याची लास्ट डेट होती त्याच्या आजच्या किंवा मग त्या देशच्या अलीकडे, त्या तारखेच्या अलीकडचं EWS सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं होतं. त्यामुळं बरेच विद्यार्थी किंवा कॅन्डिडेट या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून EWS सर्टिफिकेटच्या डेटमुळं बाहेर पडलेले आहेत. त्यामुळं त्यांना पुढचा पर्याय राहिलेला नाही. त्याचबरोबर तुम्हाला जॉईनिंग मिळाल्याच्या नंतर दुसरी गोष्ट म्हणजे NCL ची नॉन क्रिमिलियरच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही. नॉन क्रिमिलियर ची तुमच्याकडे जर जुने नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरताना जर अपलोड केला असेल, नंतर म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या लास्ट डेट नंतर 4-5 दिवसानंतर जर तुम्ही नवीन NCL किंवा मग नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढला असेल तर दोन्ही जे नवीन सर्टिफिकेट तुमचं चालतंय. तर ही NCL साठी काही प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर जॉईनिंग मिळाली तर तुम्हाला जॉईनिंग लेटर मिळाल्याच्या 30 दिवसाच्या आत तुम्हाला जॉईन होणं गरजेचं आहे. तुम्ही जर वेळ वाढविला किंवा लेट गेले तर तुमची जी काही जॉईनिंग आहे त्या ठिकाणी कॅन्सल केली जाणार आहे. हा एक प्रश्न होता जॉईनिंग साठीचा. दुसरी गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी अब्सेंट होते, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अब्सेंट होते, अशा विद्यार्थ्यांचं काय, त्यांच्या नावापुढे त्यांना शेरा रिमार्क अब्सेंट असं लावलेलं आहे. असे विद्यार्थी म्हणतायत की मग आम्ही ऍप्लिकेशन केलं, रिक्वेस्ट केली तर आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल का? तर त्याबाबत मी काही बोलू शकत नाही, कारण की तुम्ही त्या ठिकाणी दुसरा एक प्रश्न होता की एका कॅन्डिडेटनं मला कॉल करून सांगितलं की सर मला कोणताच SMS मॅसेज कॉल विभागाकडून आला नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, त्यामुळे मी गेलो नाही. हे तुमचं कारण व्हॅलिड नाहीये. एक कारण कारण की विभागाने वेबसाईट वरती जे मेरिट लिस्ट नुसार, जनरल मेरिट लिस्ट नुसार कॅटेगरी वाईज, डेट वाईज जे काय शेड्यूल बनवून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवलं होतं. 2 वेळेस तुम्हाला दुसऱ्या वेळेस एक संधी दिली ऍडिशनल, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं होतं. तुम्ही वेबसाईटला, पोर्टलला अपडेट राहणं गरजेचं होतं. तुम्हाला कुणालाच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा किंवा त्या संबंधित कॉल किंवा मेसेज आले नाहीत. त्यामुळे तुम्हाला तुमची जी काही तक्रार आहे ती तुम्ही रितसर मांडू शकता किंवा ती त्याच्याविषयी मला काही सांगता येणार नाही. परंतु तुम्ही ॲबसेंट आहात तर तुमच्या भरती प्रक्रियेमध्ये विचार केला जाणार नाही, हेच यावरून दिसून येतं. त्यानंतर जी काय पुढची जी काय प्रक्रिया आहे ती काय असणार आहे, तर पुढची प्रक्रिया जे काय पुढचा क्वेश्चन आहे की पुढची प्रक्रिया काय असणार आहे. तर मित्रांनो, पुढची प्रक्रिया ही असणार आहे की आता तुमची जी काय पात्र अपात्र कॅन्डिडेट ची लिस्ट लागली, त्यामध्ये तुमचे जे काय पात्र कॅन्डिडेट असतील त्यांच्या